नमस्कार, सेविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपलं पण स्वागत आहे. तर ह्यावेळी किती गाय आणल्यात? गाय आणल्या होत्या 16. माझ्याबरोबर एक मित्र होते आमचे, त्यांना मी 8 गाय घेऊन गेलो, त्यांनी 8 आणल्या होत्या. मी ते 8 डायरेक्ट गेला तिकडच्या तिकडे. 8 डायरेक्ट गेला. त्यांना जे सिलेक्शन एकदम फिल्टर लोड पाहिजे होता. सरासरी 35+ सगळ्या गाय. म्हणजे ते मुंबईत होते, बँगलोरला आले होते. हा, माझ्याकडे चालू होते. मग कुठे गेलेत नक्की काय? त्या ते कोल्हापूर साईडला. कोल्हापूर साईडला. आणि आता इथं ज्या आणल्या त्या, हा, मग त्या काय रेंज पासून काय रेंज पर्यंत मिनिमम दूध तर 25 लिटर तर सगळ्यात स्वस्तातले गाय ही पण 25 लिटरच करते बघायला गेलं तर. आणि जास्तीत जास्त मग काय 40 लिटर पर्यंत आहे काय. 35 लिटर तर एक बॉटम रेंज राहते ना. 25 ते आपली 40 लिटरच्या आसपास सगळ्या राहते त्याच. फक्त काय 1,20,000 पासून ते 1,75,000 रुपयाला आता गाय आहेत ह्या, म्हणजे आपल्या गोट्यात आता प्रेझेंटला. बरं, हे काय मग ही काय रेंज आहे किंवा कसे आहे? हे पहिला कलर एबीएच पीटर्स आहे. आता तुम्हाला सांगतो ह्याचा भानगड काय. ही 1,20,000 रुपये विकला आपण. ही 1,20,000 रुपये. एबीएच ज्युपिटर. एबीएच पीटर्स काय होतं, तिथं पॅच देते सगळं नॉर्मल सिमेंटच ते आहे ती. आता त्यांचं काय सिमेंट काय केएमएफ आहे ना, केएमएफ कर्नाटका मिल्क फेडरेशन. कर्नाटका मिल्क फेडरेशनच्या अंदर एवढं बुल येतात ना, एवढं बुल आहेत भयंकर. त्यांची लिस्ट काढता हजार बुल आहेत. कुठलं सिमेंट त्यांचं सगळं. त्यांचं नाही आता सिमेंट कॅनडाबरोबर टायप आहे, नेदरलँड बरोबर टायप आहे. त्यांचं बुल हस्तार गटातनं भरपूर लॉन्चिंग आहे. त्यांचं आता पर्टिक्युलर बुलचं नाव सांगायला गेलं तर त्यांची नावं लक्षात राहत नाही एवढे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा होता. एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी ऍक्च्युली नवीन उद्योग चालू केला. म्हणजे त्यांना गायींचं एवढं जास्त बॅकग्राऊंड नाहीच आहे, पण त्यांनी गाय घेतल्या. गायच्या अपेक्षाही त्यांना होती 30-35 प्लस, पण त्यांना चालते 18-20. तर ह्यात म्हणजे नक्की गायची चुकी म्हणायची, माणसाची चुकी म्हणायची, की त्या माणसाने काय करायला पाहिजे, त्या माणसाने सुरुवात करताना कसं घ्यायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल उदाहरण समजा बघा, आता गोदरेज मॅक्समिलवाले बरोबर, त्यांनी बँगलोरमधनं गाय नेल्या स्टार्टिंगला बरोबर. त्यांनी बँगलोरमध्ये चालू असणारी गाय 35 लिटर चालू असणारी गाय ती त्यांच्या फार्ममध्ये घेऊन गेले बरोबर. त्यांच्या फार्ममध्ये त्यांनी फिडिंगवर गाय घेतली. 35 लिटर चालू असणारी गाय 1.25-1.5 महिन्याने किती लिटर व्हायला पाहिजे चालू? काय सरासरी चांगलं मॅनेजमेंट 5 लिटर वर, ती काय 65 लिटर दूध देते. मग गाय फरक का मॅनेजमेंटचा फरक? नाही, मॅनेजमेंटचा फरक नाही. मला काय म्हणायचं, 100% तुम्हाला सांगतो 80% मॅनेजमेंट जबाबदार. आज मी गोदरेज मॅक्स मिल्क खूप चांगली कंपनी आहे, ते जे करू शकते आपण करू शकत नाही. पण एक सर्वसामान्य जीव व्यक्ती आता असे की बाबा लोन घेऊन असं काहीतरी गाया घेते, तर त्यांनी कशा गाया घ्याव्यात की जेणेकरून त्यांना सुरुवात पण कळत. त्यांना सांगितलंय 25 ते 30 मधल्या गाया घ्या तुम्ही. 35-40 हवा टाकू नका. तेवढं सोपं नाही. ती एवढं सोपं आहे का? 35 लिटर दूध गाय गाळाला 200 लिटर पाणी प्यायला लागतं, तर माणसांना माहिती आहे का अजून? तेच की, म्हणजे आता बऱ्याच लोकांचं कसं होतं, घ्यायचं तर टॉपचं घ्यायचं, मग ते लोन काढणार, आईचं दागिनं, बायकोचं दागिनं. विषय त्याच्याबद्दल नाही. घ्यायचं तर टॉपचं घ्यायचं, आपलं त्याबद्दल नाही. माझं तर पर्टिक्युलर म्हणणं राहिलंय की जे सामान्य नवीन शेतकरी जो काम करतोय त्यांना आपलं 25 ते 30 मध्ये काही घ्यावी. आता 20 लिटरची काही परवडत नाही. आणि तुम्हाला सांगतो, ही जनरेशन आहे, ही बँगलोरची जी ब्रीड आहे ना, कधीच कोणाला फेल करत नाही. डिफॉल्ट झाला तर एखाद्या दिवस सड बंद निघू शकतो, काय होऊ शकतं, ह्या गोष्टी आहेत त्या बरोबर. आता समजा ही गाय आपल्याकडे खाऊन पिऊन सगळे प्रेशर पळवताना आजार पडलं तर त्याला कोण जबाबदार? आणि त्याला काय कळणार आहे सुरुवातीला तरी? आणि मग मी काय सांगतोय की तुम्हाला जर सुरुवातीला कळतं तुम्ही मोठ्या गाय घेऊ नका. मोठ्या म्हणजे तुम्ही 40-50 लिटरवाल्या, 50 लिटरवाली 40 लिटरवाली गाय जेवढं. मी तर म्हणतो जर सुरुवात नवीन आहे ना, तर तुम्ही 25च्या आतच चालू करा की जेणेकरून अंदाज घ्या. काय झालं आता कॉस्टिंग बी बसत नाही किंवा काय होत नाही. सरासरी तेवढं दूध निघलं पाहिजे. आता ह्या लेवलच्या पहिल्यावर कालवड आहे, आरामशीर दूध 25 लिटर पिऊ शकतात. आपण कुठे जास्त सांगतो 25 लिटर तुमची कॅपॅसिटी 25 लिटर काढू शकतात. ह्या पैशाला 25 लिटर वाईट आहे का? नाही, वाईट तर नाहीच. पण अशा लोकांनी माझ्या मते आहे की नाही, एखादी लोकल एखादी चांगली असं कॉम्बिनेशन करावं. मका लावली बरोबर, अराउंड 756 आहे का, खंड मिश्र आहे का, त्यापेक्षा कुठली चांगली? मकाच्या स्टार्च वरती मॅटर करतं ना, दूध कुठलं येणार आहे, कुठली मका जास्त दुधाला चालते. आता तुम्हाला सांगतो, आपण पहिला लावायचो ही काय आफ्रिकन स्टॉल दुधाला चालते का? नाही चालत. मग खंड मिश्री चालती. खंड मिश्री 1 नंबर चालते. आता नंतर चालते 756. पण की तुमच्या मकाच्या वरायटी बी असते की गाय दूध देणार किती ती. तुम्ही असं नका की नुसतं गायांना ब्लेम करून काय फायदा होणार आहे. मुख जनावर ह्याला जेवढं घालाल तेवढं चांगलं दूध देणार ते. मी त्यांना चारा वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आपण ज्या गाय आणतोय की आता ह्या रेकॉर्डालाच गाय आहेत, म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्याच्या घरने घेतल्या त्यांचं ऑलरेडी माहिती असतं बाबा एवढं दूध केलंय, 1-2 लिटर माणूस वाढवून सांगेल किंवा काय. आपला रिझल्ट तर आतापर्यंत असं सांगितलं की आपण कमी सांगितलं वाढवून निघल्यात, कितीतरी काय वाढवून निघल्यात. आता आपण काय सांगतोय सरासरी बाबा 25 ते 30 मधली गाय आहे, ती 32 लिटर क्रॉस करून जाणार आहे पहिल्या तरच. ठीक आहे, पहिला रोज का? पहिला रोज 2 दात. म्हणजे त्याचा चव पुट्टा बिट्टा बघितला का, म्हणजे जर तुमची जर समानी त्या लेवलची असेल तर तुम्हाला गायचं दूध काढणं म्हणजे मुश्किल नाही. आणि जर समानी बरोबर नसेल ना तर तुम्ही कुठल्याच गायचं दूध काढू शकत नाही. ही तितकंच खरं. मला तर एवढंच म्हणायचंय
नको त्या गोष्टी, नको त्या यशोगाथा किंवा नको ते ऐकू नये की नाही, हा, हे असं नाही. काय करू नका की बिन माझं म्हणजे काय म्हणलं कामाचं. तुम्हाला थोडक्यात सांगतो आता बघा, 1-2 शब्दाविषयी सांगतो. गाईला काय असावं मेजर गोष्टी, तुमचं ते 300-350 ग्राम प्रमाणात तुम्ही कुठला बी खुराक टाका, आपल्याला काही कंपनीशी मतलब नाही, बरोबर. जे काय तुम्हाला चांगली कंपनी वाटेल ती, फक्त त्याच्यात ईस्ट कल्चर असावं, ती पण कुठल्या बी कंपनीचं टाका. कंपनी माहीत असेल तर 2 कंपनी मी सांगितली, एक ॲक्टिव्ह सेफ आणि एक प्रोविशक डायमंड. या 2 कंपनीपैकी तुम्ही ईस्ट कल्चर वापरा. जमलं शक्य असेल तर बायपास फॅट वापरा. बायपास फॅट नसलं तर शेंगदाणा पेंट आपले सरासरी 300 ग्राम वापरा. थोडासा 500 ग्राम बसा वापरा. ईस्ट कल्चर, शेंगदाणा पेंट, ह्या 2 गोष्टी तरी आपण वापरू शकतो का नाही. आणि तिसरं आपलं कंटिन्युअसली मिनरल. एवढ्या जरी गोष्टी वापरल्या तुम्ही चांगल्या पद्धतीनं तर तुमची काही मेंटेनन्स 100% काढत नाही. पण आपण काय करतो, ह्या बी गोष्टी वापरत नाही. महिन्यात 10 दिवस आपण कॅल्शियम देत नाही. काही दूध देते 25 लिटर दूध तयार करायचं पाहिजे, त्याला खायला किती लागणार, त्याला कॅल्शियम बी लॉस आहे. आज 25 लिटर दूध काढण्याचं थोडंफार त्याचं कॅल्शियम जातं, ते टॉपअप करतो का आपण. आपण काय करतो, आपण फक्त गाय आणतोय देतोय मेंटेन करतात. 8-8 महिने काय गाय दूध देते ते, त्यांना कॅल्शियमची रिक्वायरमेंट द्यायला नको, पूर्ण व्हायला नको. आपल्याला माहिती की आठवड्यातनं 10 दिवस जरी आपण कॅल्शियम दिलं, महिन्यातनं 10 दिवस, तर त्यांची रिक्वायरमेंट फुल होऊ शकते. वॉटेवर. आता मीठ म्हणतो आपण, शेंगदा मिठाचा एका तुकडा आणून टाकला, त्यात काय जी मिनरल काही पडते ती पण पूर्ण होऊ शकतात नाहीत ना. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, गायांना काय लय मेजर नसतं, फक्त काय आवाचा ढावा खर्च करून बी काय होत नाही. माणसाचं तर काय झालं, गाय व्यायली की पहिलं खोराक टाकणे, कधी दूध देते असं शक्य नाही होत. गाय 10-20 दिवस काय होतं, प्रेग्नेन्सीतला आता समजा गाय डिलिव्हरी झाली, आपल्या घरात आता कोण डिलिव्हरी झालं तर आपण त्याला लगेच म्हणतो पोटभर खा, कच्चं पोट असतं. जरा हळूहळू जरा थोडंसं खाल्ल्यानंतर काय होतं, गाय डिसेंट्री जात नाही, काय होत नाही, हळूहळू दुधा येते. काय माणसाचं तत्काळ रिझल्ट पाहिजे, तत्काळ नाही होऊ शकत. कोणतीही इन्स्टंट रिझल्ट देणारी कोणतीही गोष्ट हानिकारक आहे. मग ते झंडूबाम का सांगणार. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा आता आपण काय सांगणार, आपण सांगतो 25 दिले, नाही दिलं त्यांना बदलून दिलं. ह्याच्यापेक्षा आपण तर काय करणार. बरं, हे कितीला दिले? ही गाय दिली बघा 1,51,000. 1,51,000 रुपये. हे दात? 2 दात बघ. आणि ही 1,20,000 रुपयाला दात 6 दात. हे आता बघा बाजूबाजूलाच हिशोब आहे. हा. ही 6 माणसाला दात असं असून वाटतं लहान की- आहे. नाही माणसाला असं वाटतं की आमची बी काय असली तर आमच्या गेला काय किंमत, असल्यावर नसती किंमत. त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघितला का, त्या पायाचा स्कोर बघितला का, उभं राहायची पद्धत बघितला, काय गोष्टी खूप मॅटर करतात गायांच्या ह्याच्यात. किंमत त्या गायांच्या बॉडीवरती ठरली जाते, दिसण्यावर निघते नाही. दिसायला हिच्यापेक्षा चांगली ही, बरोबर ना. लहानशी मस्त. लहानशी मस्त आहे, लहान बी नाही म्हणू शकत नाही, ॲव्हरेज साईज आहे. भैया बुटकी बी नाही, ॲव्हरेज साईजची काय आहे. आणि आता रेट वाढल्यावर याचा काय फरक पडलाय का तुमच्या रेटमध्ये? आता आमचं अनुदान कमी चालू आहे चाललंय, किंवा- का अजून कुठं वाटलं तर जे आहे ते आहे. बघा मी काय म्हणतो, आपल्याला आली कमी दिली, नाही आली तर नाही देऊ शकत. ज्यांना वाटतंय ह्यापेक्षा स्वस्त घेऊ शकतो तर सरळ बँगलोर तिकीट काढून घेऊन या. ह्यापेक्षा काय होऊ शकत नाही, मला माहिती तिथं भेटणार नाही भेटणार आहे. त्यांना असं वाटतं ह्यापेक्षा स्वस्त भेटते, त्यांना सरळ बँगलोर जाऊन घेऊन या. काय त्यात मतलब पडतो, नाही, ते तर सरळ साहजिक. हिशोबच आहे ना. ज्यांना असं वाटतं बाबा हे पैसे काढतो त्यांना सरळ जायचं बँगलोर घेऊन यायचं. तिथं गॅरंटी बिरंटी सगळं देतात माणसं. आपण काय करणार आहे. बरं, ही कसे आता ही आता आपण विकली 1,30,000 रुपये. ती मागच्या आठवड्यात नाही का आपण म्हणले 35,000 रुपये होती, आता मागच्या आठवड्यातली काय व्हिडिओ उचलून बघा, तेव्हा लागते का आता गायचं रेग्युलर राहिली की तब्येती त्यातलं काय फरक ओळखत नाही की सवाय नाही तसं आहे. व्यवस्थित नियोजन. आता कायचं ऑर्डर बघ कसं आहे. आपण किती सांगितलं, सरासरी 25 लिटर दूध दिलं. म्हणजे मला असं वाटतं वर्ष का तुम्ही लय दिवसात ना आपल्याकडे गाय शिल्लक राहिली. शिल्लक नाही राहिली. ऍक्च्युली काय झालं, मी एका 2 गायसाठी कोणाला बोलवत नाही ना. एक गाय बॅलन्स होती, एकाला विक्री होती, पण त्याचा पैशाचा प्रॉब्लेम आला मग राहिली. फक्त मला सांगा, आता गाय तयार काही झाली, आपण कुठे दूध काय म्हणले 25 लिटर अपेक्षा देऊ शकते का तुमचं, तुम्ही सांगा. 25 तिनं दिलंच पाहिजे. मग आपण कुठं जास्त सांगतोय काय, तिनं दिलं पाहिजे म्हणण्यापेक्षा लोकांना काढता काढता यायला आलं पाहिजे. दुसऱ्या त्याची काय 6,000 आहे शिल्लक. आता ही बघा गाय, ही पण गाय त्या मालकाचं म्हणणं आहे 32 लिटर दूध पिळलेलं आहे ओरिजिनल. तिसऱ्या हाताला काही खाली होती यार, म्हणजे एक नंबर आहे. आटरची क्लॅप्ट बिफ्ट सगळं मस्त. त्याची स्किन बघा ना तुम्ही, आपल्या कपडे हात म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, भारी. सगळ्यांनी हेच प्रश्न पडला असं की एवढ्या लगेच तुमच्याकडे गाया सेट कशा होत्या त्या, बाकी काय विषय नसतं. शेतकऱ्याला काय करायला लागते राव, तुम्हाला एक लक्षात घ्या की गायचं मागणं रावणं म्हणलं तर तुमचं पोट फुगलंय गायचं, तर तुम्ही रुमिकर पाजा नाही तर पहिला सडाऊन्स पाजा. गायचं समजा थोडीशी टेम्परेचर मध्ये 2 पोटास 2 NPCR द्या. नाही वाटलं बाबा अजून जास्त टेम्परेचर मध्ये ऑक्सिडेटर सायकलिंग द्या. काय नसते, नॉर्मल गोष्टी. समजा मस्टर्ड मध्ये काय आली कव्हर करता, नुसतं कासून हात फिरवा, गाय सड गरम लागतो त्याला वाटतं मस्टर्ड झालं, नाही तर फोडून चेक करा. फोडून चेक करून जर तुमचं चिकट पाणी असेल तर ओके. तर असं वाटतं की दूध येते पण दूध गरम येते, तर त्याला लगेच
विटमसच्या 2 गोळ्या द्या किंवा ऑप्टिमसची पावडर करा. बेसिक ट्रीटमेंट जर तुम्ही देऊ शकताय ना, नाही तीच माहिती पाहिजे महत्वाची म्हणजे. आता ह्या गोष्टी आपण वारंवार सांगतोय, आज बी सांगतोय, ती बी सांगतोय. फक्त काय आहे की आम्हाला काय येतोय लक्षात, गाय आली की लक्षात येतं. आता गाय किती फ्रेश आहेत, म्हणजे गाय कसं हसून खेळून हेल्दी राहिलाय बाहेर, काय लेवलची गाय. आता ही पण गाय ही आता दुसऱ्या दाताला म्हणून आली आपल्याकडे, त्यानं 32 लिटर दूध केलंय. हिचं वेट जास्त वाटतंय का? मग सांगतो का तुम्हाला, आता बँगलोर मध्ये बनकर काय असं. आता त्यानं काय सांगितलं, मला दुसऱ्या हाताला गाय आली म्हणून. मी विकताना सांगितलं की तिसऱ्या हाताची गाय असेल म्हणून. कारण काय होतं की इयर टू इयर लॅक्टेशन फिरवलं आपल्या पोटात बी सांगू शकत नाही. म्हणजे वर्ष लॅक्टेशन फिरतो का नाही. एखाद्यात एक्स्ट्रा पकडून चालला. मी प्लॅनच सांगतोय की तिला कधीच म्हणणार नाही मी दुसऱ्या हाताची, तिसऱ्या हाताची म्हणूनच आहे. पटलं तर ठीक, नाही तर सोडून द्या. बघा 32 लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे, त्याचं ऑर्डर बेटर बघा सगळं जिथलं ते. आता म्हणताल ना बघा, हे सगळं चेक केलं की लक्षात येतं बाबा गरम लागतंय काय नाही, मास्टर आहे नाही, या सगळ्या गोष्टी समजून जातात. ही पण दाताला पूर्ण पूर्ण आहे. ही दाताला 4 दात आहे बघा पहिला रोज. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या महाराष्ट्रातलीच माणसं गेली होती बरं का की गाय मागायला. आम्ही लावलं त्यापेक्षा तर बी जास्त लावला. आता ओपन सांगतो, सगळ्यांना माहित असेल. आता युट्यूबवर घेणार बघतोय, घेणार बघतोय, थोडं खरेदी करणार बघतोय. 1,85,000 रुपयाची दाक्षी कालवडी बघा. फक्त मी काय केलं, सटात गाय घेतल्या होत्या, सटात. मी काय केलं बाबा, माणूस होता त्याने 4 गाय घेतल्या. मग 1,85,000 रुपयाला जागा बसली कालवडी होती, त्याला 1,75 दिली मी फक्त ऍडजस्ट करून. आणि तेच बँगलोरमध्ये जाऊन त्याला भेटलं नाही. ह्याच माणसाला मग फरक काय राहतो व्यापारात आणि त्यांच्यात फरक. फरक कायम राहणार. मी काय सांगतो, ह्यांना असं वाटतं की इथं मागितलं त्यांना सरळ तिकीट काढायची बँगलोर जायचं. त्याशिवाय कानांना की मार्केटची परिस्थिती काय आहे, इथं काय आहे, महाराष्ट्राचं मार्केट बघून बँगलोरच्या मार्केटची कम्पेअर कोणी करायचं. आज बी सांगतो, बँगलोर सारखी ओरिजिनल काय नाही, ती म्हणून नाही सांगितलं, कुठेच नाही. तुम्ही गोदरेज मॅक्स मिलवाले घ्या, पंजाबवाली घ्या, अगदी छत्तीसगड घ्या, सगळ्यांचं फाउंडेशन बँगलोर, सगळ्यांचं. आणि माणसाचे कमेंट आहेत की इथं भारतात सगळ्यात जास्त दूध देणारे गाय 74 लिटर, तुम्ही सांगता 80 लिटर देणार आहे. हे काम करा म्हणा, त्यांना कोण आहे जो कमेंट करणार आहे का नाही, त्याला मला पंजाब जरा फिरून 90-95 लिटर दूध देणार. आणि तुम्हाला सांगतो, ही पण नाही, आपल्या इंडियातल्या बुलचं बाहेरच्या आम्रपालच्या कालावर आजही पंजाबमध्ये 89 लिटर चालते. कोण आहे ही कमेंट करणारी, त्यांना म्हणा जरा जाऊन बघा. नाही मित्रांनो, मी एवढंच सांगेन की ज्या गायचं 74 लिटर आहे, 74 लिटरचं जे रेकॉर्ड आहे ना, तीच गाय त्या फार्मवर 87 लिटर देते. हे पण चेक करा त्या मालकाची. सांगतो तुम्हाला बाईट कशा असतात. आता काय आहे, आता पंजाब म्हणतो आपण, बँगलोरमध्ये अशाच ठिकाणी छुपे काय आहेत ना, तर 2 टाइम मध्ये 65-70 लिटर काढते. 2 टाइम मध्ये, तिसऱ्या टाइमला नाही म्हणजे 15 लिटर 10 लिटर इन्क्रीज करणार आहे. झालं किती दूध. तुम्ही विचार करा की 35 लिटर वाली गोदरेजची गाय घेऊन जाते, ती 65 काढतात. मग त्यांची 65 वाली नेलं, ती 100 काढते. एक व्यवहार बघायला गेलं तर मॅनेजमेंट काय झालं, पंजाब मॅनेजमेंटला पंजाबचं टॉप आहे. आपण त्या लेवलला सांभाळ नाही करू शकत ना. जे बँगलोरमध्ये कसं रपण टप ही आणली 65 खाती ती. ही शेतकऱ्या जागा होती गाय. पंजाबची गाय खाती बी लय, आता म्हणजे बाकीचं मोठं काय खात्यात बी लय. हिचं कसं खाणं बिणं जमतं म्हणून दूध जमतं. फक्त विषय काय आहे की तुमच्या गायचा धार पडला पाहिजे आणि गायची व्यवहार पडली पाहिजे, गाय आजार नाही पडली पाहिजे, काळजी घेता आली पाहिजे. ह्या 2 गोष्टी झाल्या ना, तुमची 100% दूध देणार गाय. आणि तिसरी गोष्ट मास्टरीज नाही झाला पाहिजे. वार नाही पडली, मास्टरीज बी झाला, आजारी पडली, कसे तुम्ही दुधाची अपेक्षा ठेवणार आहे. आणि काय लोकांचं मत असं आहे की नाही की सगळा व्यवसाय फक्त विकतच्या गाया घेऊन होतो. तर ज्याने स्वतः तयार केल्यात ना, त्याच्या काय म्हणतोय आता, ज्याने स्वतःच्या तयार केल्या तो बी ब्रीड करतो. पण काय होतं, सगळ्यात मॅटर काय करतो, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो. आपण पाठीमागच्या वेळेस 40-45 लिटर वाल्या गाय दिल्या बरोबर. आपण दूध बी बघितली, सगळं बघितलं. आज त्याच गाय आज कमी चालतात. जर एखाद्या टाइमला आज मागते ही गाय हिने पहिल्या त्याला 35 लिटर दूध दिलं आणि दुसऱ्या वेळेला हीच गाय जर कमी दूध देते, तर फरक कुणाचा, गायचा दोष का माणसाचा. माणसाचा. तुमचं प्रॉब्लेम काय, महाराष्ट्रात मॅनेजमेंट व्यवस्थित नाही अजून. आणि आपण काय म्हणा घेतो आता, भरोसा तर मी मस्त म्हणते 25 लिटरचा गॅरंटी माघारी आणा, ही करा ती करा. पण ह्यांना त्रास किती होती मला. आज मागच्या आठवड्यात तुम्ही बघता 2 गाय कॉलेज झाल्या, 4 लाख रुपये गेलं. कोण म्हणलं का आम्हाला कोण देणार आहे आणून. ह्या गोष्टी काय नाही, आपण शेतकऱ्यांच्या सगळ्या बाजूने विचार करतोय. पण शेतकऱ्यांना बी तिथले बघून घेतलं पाहिजे बाबा, वार पडली पाहिजे, आजार नाही पडली पाहिजे, मास्टर नाही झाली पाहिजे. तर 100% दूध निघणार की अडचण काय आहे. आता असल्या ह्या कालवडी, असल्या कालवडीचं जर दूध नाही काढू शकतो तर कोणाच काढणार. म्हणजे आणायचं कुठनं काय, आपण त्या लेवलच्या चांगल्या गाया कुठं आणणार, नाही आणू शकत आपण. पण जेवढं आपल्याला द्यायला जमतं तेवढं निश्चित देऊ. आणि माझा परत प्रश्न आहे, त्यांना असं वाटतं की बाबा थोडंसं रेट जास्त आहे काय, तर त्यांनी बँगलोरमध्ये जाऊन गाय घेतलं तर काय अडचण नाही. वास्तविकता बी कळती आणि तिथं काय गॅरंटी आहे ती बी कळती. गाभण नसल्या गाय बी भरून देतात माणसं. आता आमचं झालं 1 महिना गाभण म्हणून दिली, दर 2 महिने घेतला आम्हाला पदार्थ पैसे द्यायला लागतात. तिथं काय
तिथं काय आपण नसली तर तुमची, असली तर तुमची, नसली तर तुमची. सोडायच्या आधी काय बी बघा. त्या गोष्टीचा फरक नाही पडत. सोडा आपण जे देतोय ना, मला माहिती कोण देऊ शकत नाही. हा, त्या गोष्टी म्हणजे माझ्या हिशोबानं तर काय मी किती काय समोर घ्यायचं किती. आणि लोकांना असं वाटतं की दर कमी झाले किंवा मधल्या काळात व्हिडिओ पडले नाहीत तर ते दर कमी झाले किंवा काय खपत नव्हत्या म्हणून पडल्या नाहीत, असं लोकांचं हे आहे, कमेंट आहेत. मी काय म्हणतो का तुम्हाला सांगू का, थोडक्यात एक उदाहरण सांगतो. त्या मोदीने किती चांगलं केलं तर त्याला शेवट होते. मी कोण आहे म्हणजे कुणी बी किती काय म्हटला, ज्यानं किती बी चांगला नाही, केलं. मला म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की रेग्युलर तुमचं चालू होतं का. काय होतंय एक तुम्हाला सांगतो कसं आहे, जे चांगलं म्हणणार चांगलं म्हणतात, वाईट म्हणणार वाईट म्हणतात. आपण कोणाला काय म्हणू शकत नाही. ज्याचा त्याचा हे असतो, ज्याचा त्याचा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. ज्याला चांगलं म्हणायचं चांगलं म्हणतो, ज्याला वाईट म्हणायचं वाईट म्हणतो, ज्याला नाही पटत ते बाहेरने घेतो, ज्याला पटते ते इथनं घेतो. असं काय नाही की मी काय सांगतोय की मी एक माणूस म्हणून जेवढं करायचं तेवढं करू शकतो, की माझी जेवढी कुवत आहे तेवढं मी करू शकतो. याच्यापेक्षा मी पण जास्त काय करू शकत नाही. आणि ज्यांना असं वाटेल की अपेक्षेपेक्षा जास्त दूध द्यावं कमी पैशात, तर त्यांना हा ऑप्शन बँगलोरला भेटू शकतो. कदाचित भेटली तर मी आज सांगतो तुम्हाला, आम्ही महिना 50-60 गाय घेऊन आम्हाला देत नाही स्वस्त. हे तर नवीन 2 माणसं 2-4 गाय घेणाऱ्याला कसं स्वस्त भेटू शकतात. तिथं माणूस गिरायकाची वाटत बघत असतात, ही कधी येतोय कधी धरतोय. कदाचित तिकडे व्यापाऱ्याला स्वस्त भेटते त्यांनी लोकलला जास्त का महाग. कसं मग कसं देणार मला सांगा. आम्ही महिन्याला, मला एक सांगा की रुटीनला मी तुम्हाला महिन्याला 10 गाय विकतोय, तर तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला महाग गाय विकीन का, त्याचाच प्रश्न उत्तर द्या. आणि तुम्ही कधीतरी तर माझ्याकडे काय घ्यायला आलाय, तुम्हाला मी स्वस्त काही देईन का. नाही. शेतकरी वर्षातनं किती गाय घेऊ शकतो, 5, 10, 15, 50. महिन्याला 50 घेऊन आम्हाला येणार. शेतकऱ्याला कशा येते काय हिशोब सर्व सोपाच आहे की आपण ज्या प्राईजला गाय देतोय, आता कोणाला स्वस्त वाटत असेल कोणाला मागत असेल तर प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्या प्राईजला इथं गाय व्यापार आणणं अवघड आहे. ते अवघड आहे. किती कमी सोनं काम करतो माझ्या मला माहिती. एवढं काय ऐकलं तर तुम्हाला आता काय सांगू, सांगायची गोष्टी बंगला बांधाय काढायला पाहिजे की आता. सांगतो तुम्हाला मी. फक्त सांगायचा उद्देश आहे की काय आहे, चांगल्या क्वालिटीची गाय घ्यायची म्हणलं तर तुम्हाला 2 पैसे चांगले द्यायला लागतात. 2.5 लाख रुपयाची गाय 3 लाखाची. मी आता 280 गाय विकून आली. पण ती काय इथं म्हणणार 280 म्हणतात, तिथे 280 कॉमन आहे, तिथे जास्त वाटते. मग तिकडे नकोच, ज्याला पडते त्याला तिकडे चांगले काय म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे, चालतं. चालतं. धन्यवाद.